नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023ची फर्स्ट ऑफिशियल आन्सर की आल्यानंतर आपण एक व्हिडिओ केला होता की ज्या व्हिडिओत आपण सांगितलं की सर्वे चालू आहे आणि तो सर्वे आणि ॲनालिसिस आपलं पूर्ण झालेलं आहे आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023चा पेपर 1 आणि पेपर 2च्या ऑफिशियल दोन्ही आन्सर की आल्यानंतर आपण आपल्या बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ केला होता। तर आज मी कॅटेगरी आणि ओपनसाठी किती तुमचे मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी मी प्रश्न सांगणार आहे। प्रश्नात तुमचं तेवढा प्रश्न आणि मार्क्स दोन्हीही सांगणार आहे। प्रश्नात तर तुमचं तेवढे प्रश्न बरोबर किंवा मार्क्स येत असतील तर तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करायला काहीच हरकत नाही। आणि आणखी एक बातमी अशी आनंदाची आहे की यावेळी जे विद्यार्थी क्लर्कला जॉईन करतील ते या ठिकाणी क्लर्क होतील आणि पुढच्या वेळी जी 2024ची जाहिरात बी आणि सीची जी मोठी जाहिरात असणार आहे तेही, तर त्यामुळे भरपूर एक संधी आहे। नंतरसुद्धा ही टायपिंग तुम्ही कराल जी ह्याच्यात तुमचं या ठिकाणी चान्स नाही बसला तरी पुढच्या वेळेस तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा फायदा होईल। तर मित्रांनो, महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023ची 17 डिसेंबर 2023ला जी पार पडली होती त्याच्या ऑफिशियल दोन्ही आन्सर की नंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो असे अनेक विद्यार्थ्यांचे स्कोर आम्ही घेतलेले आहेत। तर पहिला जो पेपर होता, पहिल्या पेपरमध्ये काय होतं मित्रांनो, मराठीचं कसं, मराठीचे जे आपले मार्क्स होते, मराठीचे 50 पैकी जर ॲव्हरेज मार्क्स पाहिले तर 30, 35, 40 एकदम बेस्ट आले तर 45 प्लस आलेत, काही विद्यार्थ्यांचे 45। पण एकदम अभ्यासू जे विद्यार्थ्यांनी 2-3 मेन्स दिले आहेत गेल्या काही वर्षात त्यांचे 40 प्लस मार्क्स आहेत, 40-45 मराठीत। आणि इंग्लिशमध्ये बहुतेक विद्यार्थ्यांचे 15, 20, 25 असेही मार्क आहेत। तर मित्रांनो, आणि सेकंड पेपर जो आहे तो कंबाईन प्री एक्झाम ग्रुप बी आणि सीची जे एकत्रित या वर्षीपासूनच 2023 पासून सुरुवात झाली आहे। त्याच्यात कसं मेरिट अनएक्सपेक्टेड 19 आलं होतं, तर तो पेपर त्याच लेवलचा या ठिकाणी मेन्सचा पेपर एक पॉलिटीचं एक सेक्शन सोडलं तर पॉलिटीचं या ठिकाणी सोपे प्रश्न होते, बाकीचे मॉडरेट म्हणजे हार्ड लेवलचाच पेपर होता या ठिकाणी, कारण मॅथ जास्त विचारलं होतं। 22 प्रश्न होते जवळपास 20-22, त्यामुळे या ठिकाणी जे मेरिट आहे सेकंड पेपरचे बी मार्क ॲव्हरेज 25-30 असे आलेले आहेत। 25-30 प्रश्न विद्यार्थ्यांचे बरोबर, म्हणजे निगेटिव्ह होऊन सांगतोय मित्रांनो। तर अशा पद्धतीचा सेकंड पेपर या ठिकाणी हा मॉडरेट टू हार्ड होता आणि फर्स्ट पेपरमध्ये मराठी थोडं इझी होतं, थोडं काही प्रश्न आणि काही मॉडरेट हार्ड असा मिक्स होता। इंग्लिश मात्र हार्ड गेले सगळ्याच विद्यार्थ्यांना। तर आपण 400 पैकी किती कट ऑफ लागू शकतो आता मी स्पष्टच सांगणार आहे तुम्हाला। ओपनसाठी तुम्ही 400 पैकी 120 असाल तर स्किल टेस्टची तयारी करायची आहे आणि स्किल टेस्ट या ठिकाणी तयारी सुरू करायची आहे की कारण ऐनवेळी त्याचा निकाल आल्यानंतर तुम्हाला ते स्किल टेस्ट क्वालिफाय होणं एक अवघड होऊ शकतं, कारण त्याला प्रॅक्टिस लागते मित्रांनो। स्किल टेस्ट तुम्ही जी टायपिंग केलेली आहे त्याला तुम्हाला या ठिकाणी सराव करावा लागेल, कारण अनेक दिवसापासून या ठिकाणी जी आपण अभ्यास करत असतो MPSCचा स्किल टेस्टवर आपला भर नसतो। आता स्किल टेस्टला जवळपास 60 म्हणजे प्रश्नात सांगितलं तर ज्याचे 60 निगेटिव्ह होऊन प्रश्न आहेत त्यांनी या ठिकाणी स्किल टेस्टची तयारी करायला काहीच हरकत नाही ओपनमधून। आणि 120 मार्क 400 पैकी 120 ज्याचा स्कोर आहे आणि त्याला काहीच हरकत नाही। आणि 200 पैकी 60 प्रश्न निगेटिव्ह होऊन सांगतोय, तर 400 पैकी 120 ज्याला मार्क आहेत निगेटिव्ह मायनस करून त्यांनी या ठिकाणी स्किल टेस्ट ओपनमधून तयारी करायला काहीच हरकत नाही। आणि जे कॅटेगरीवाले उमेदवार असतील त्यांना आणखी एक ॲडव्हान्टेज असू शकतो की 50 ते 55 मार्क असतील आसपास किंवा 50 ते 55, त्यांनीही कॅटेगरीमधून त्यांनाही या ठिकाणी स्किल टेस्टसाठी एक उत्तम संधी आहे, एक तुम्हाला चान्स आहे। तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे मित्रांनो। शेवटी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, ॲनालिसिस आणि ज्या इतिहासातील सर्वाधिक जागा आहेत 21 ते 22,000 विद्यार्थी या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरणार आहेत। एक रेशो काढला तर 1:3चा रेशो असतो, तर 21 ते 22,000 विद्यार्थी म्हणजे भरपूर विद्यार्थी असतात मित्रांनो। एक दरवर्षी पाहिलं आपण 5-10 हजार असे बसले तर एकदम 50-60% विद्यार्थी यावेळी जास्त असणार आहेत स्किल टेस्टसाठी, एवढं विचार केला पाहिजे तुम्ही। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मेरिट कमी येणार आहे। कंबाईन ग्रुप या ठिकाणी महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023चं मुख्य परीक्षेचं मेरिट कमी येणार आहे। 60 प्रश्न 120 मार्क्स असतील तुम्हाला 400 पैकी, तर तुम्ही स्किल टेस्टची या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करणं गरजेचं आहे।
तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूबला MPSC संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही या ठिकाणी तुमचं काय एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तुम्हाला काय वाटतं किती कट ऑफ लागू शकतो स्किल टेस्टसाठी, तेही खाली कमेंट करा. तर व्हिडिओ आवडले असल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.